नमस्कार, मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज। पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी लागलेलं प्रशासन काही करता बाजूला हटण्यास तयार नाही। मागील 15 दिवसापूर्वी नदीकाठचा विद्युत पुरवठा खंडित केल्यानंतर पुन्हा चालू केलेला विद्युत पुरवठा अजून सुरळीत होण्याच्या अगोदरच आता पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाने नदीकाठचा विद्युत पुरवठा बंद करण्याचे आदेश दिले आहेत। यामुळे नदीकाठचा शेतकरी आता पूर्णपणे नैराश्याच्या गर्तेत सापडला आहे। उन्हाळ्याची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढत असताना शेतकऱ्यांना शेतातील पिके जगवण्याची भ्रांत असतानाच आता रात्रंदिवस लाईटसाठी प्रयत्न करणारा शेतकरी पुन्हा एकदा दुहेरी संकटात सापडला आहे। प्रशासनाने शेतकऱ्यांच्या शेती पंपाचे वीज खंडित करण्याचे आदेश दिल्यामुळे आता शेतकरी पुरता धास्तावलेला दिसून येत आहे। जिल्हा प्रशासनाने याबाबतीत नुकतेच एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे। त्या पत्रकानुसार अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर यांचे मागणीनुसार पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूकडील शेतकऱ्यांचा तसेच पंढरपूर बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूच्या गावातील शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा 20/5/2026 पासून पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत। उन्हाने अगोदरच होरपळून निघालेला शेतकरी आता या शासनाच्या निर्णयाने पूर्ण धास्तावला असून हातातोंडाशी आलेली शेतीची पिके आता हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या बाबतीमध्ये प्रशासनाने काढलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर यांनी विनंती केल्यानुसार भीमा नदी तीरावरील शहरी व ग्रामीण पिण्याच्या पाणीपुरवठा योजनासाठी उजनी धरणातून भीमा नदीमध्ये 24/4/2026 पासून पाणी सोडण्यात आले होते। भीमा नदीवरील पंढरपूर व गुरसाळे या दोन कोल्हापूर बंधाऱ्यावरून पंढरपूर, सांगोला, शिरबावी व इतर 82 गावे या मोठ्या पिण्याच्या पाण्याच्या योजनासाठी पाणी उचलण्यात येते। अल निनोमुळे होणारा विपरीत परिणाम लक्षात घेता या दोन कोल्हापूर बंधाऱ्यातील पाण्याचा शेती पंपाद्वारे उपसा होऊ नये म्हणून पंढरपूर व गुरसाळे या दोन कोल्हापूर बंधाऱ्याच्या दोन्ही तीरावरील कृषी पंपाचा विद्युत पुरवठा बंद करण्यात येत असल्याचे या पत्रकात नमूद केले आहे। याचाच अर्थ उजनीतून सोडलेले पाणी हे शेतीसाठी सोडलेले नसून पिण्यासाठी सोडण्यात आलेले होते। मग शेतकऱ्यांनी आता करायचं काय? शेतीसाठी उजनीतून पाणीच सोडलं जात नसेल तर शेतकऱ्यांना दिलेल्या पाणी परवाना आणि नदीकाठच्या शेतकऱ्यांनी कुणाच्या आधारावर शेती पिकवायची हा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिल्याचं स्पष्टपणाने दिसू लागलेलं आहे। या बाबतीत अद्याप तरी कुठल्याही लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला नसून हे लोकप्रतिनिधी किती दिवस मूग गिळून बसणार अशा प्रकारचा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे।